हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसांनी मनापासून स्वागत आहे. आम्ही ब्ल्यू दिसतोय. येस, मंडे ब्ल्यू नाहीये, पण आपण कुठे आलो प्रथमेश? आपण आलेलो आहोत बदलापूरला आणि आम्ही आता येताना बदलापूरची हिस्ट्री बघत होतो. खरं तर बदलापूर हे नाव का देण्यात आलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा ॲक्च्युली. आणि इथे ॲक्च्युली फार सुंदर रिसॉर्ट आहे बघा. व्ह्यू दाखवताना फारच भारी व्ह्यू आहे. खूप कमाल व्ह्यू आहे आणि इथे आमचं सामान आहे. आम्ही का आलो हे तुम्हाला सांगतोच आहोत, पण सध्या व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे. बदलापूरकर जे कोणी आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा आणि कदाचित व्ह्यूवरून बदलापूरकरांनी ओळखलंसुद्धा असेल आम्ही कुठे आहोत. सो येस, इथे खाली संतोष दादा फिरतायत. फोनवर सगळ्यात आधी महत्त्वाची व्यक्ती, त्यांचं महत्त्वाचं काम. तर आम्ही आलो आहोत. तू सांगणार आहे का मी सांगू? सांग. मी सांगतो, ही सांगेल. सो आम्ही आलो आहोत फोटोशूटसाठी आणि स्नेहा आणि तिची संपूर्ण टीम. हळूहळू आम्ही इंट्रोड्यूस करतो सगळ्यांना. आणि खूप दिवसांपासून मोस्ट अवेटेड आमचं फोटोशूट होतं. थायलंडहून आम्ही आलो आणि तेव्हापासून मला स्नेहाने मेसेज केलेला आणि तेव्हापासून आम्ही प्लॅन करत होतो, पण करूया. प्रथमेशचं फोटोशूट करणं जरा डिफिकल्ट होतं कारण तो बिझी होता त्याच्या शूट्समध्ये. आणि आता आमची छान ट्रान्सफॉर्मेशन जर्नी ऑलमोस्ट कंप्लीट झाली. याची सुरू आहे माझी, एक झाली आता दुसरी सुरू आहे. सो आम्ही विचार केला की थोडं आपण आपलं थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन झालं तर फोटोशूट करूया. त्याच्यामुळे आज आणि उद्या असं 2 दिवस शूट आहे. पण आजचा दिवस या ब्लॉगमध्ये आम्ही सगळा छान तुम्हाला दाखवणार आहोत. आणि इतकं सुंदर वाटतंय फोटोशूट करण्याविषयी. मला असं वाटतं इथे राहायला छान वाटेल. तर आत्ता मी थोडं फ्रेश होऊन खाली पळतो ब्रेकफास्टला आणि मग फोटोशूट सुरू. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी फ्रेश झालो आहोत. प्रोटीन शेक घरूनच पिऊन आलो होतो, त्यामुळे आत्ता काही भूक लागली नाही आहे. लंचच आहे डिरेक्टली. पण असं झालं की इथे बाहेर इतकं छान ॲटमॉस्फिअर आहे, मस्त पाऊस पडतो आहे. सो मी विचार केला ॲटलिस्ट थोडी ब्लॅक कॉफी वगैरे पिऊन घेऊयात, म्हणजे जरा थोडं बरं वाटेल, एनर्जी येईल. आणि भूक पण थोडी आता लागायला लागले वातावरणामुळे. सो लेट्स सी खाली जाऊन काही खाणार आहोत का. पण इथे आम्हाला स्नेहाने आणि त्यांच्या टीमने हा खूप छान मस्त क्यूट बुके दिलेला आहे. मला सनफ्लॉवर स्पेशली खूप आवडतात, त्याच्यामुळे प्रथमेश बऱ्याचदा मला ते घेऊन येतो. सो मस्त क्यूट स्वागत झालेलं आहे. आणि आता आपण जाऊयात रेस्टॉरंटमध्ये. फ्रेश होऊन आम्ही आलो आहोत खाली आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे ब्लॅक कॉफी पितो इतक्या छान वातावरणात सुद्धा. आणि प्रथमेश काय आवडलं? ब्लॅक कॉफी आणि ऑमलेट. प्रोटीन इंटेक सकाळी घेतलंय, पण ऑमलेटचा फोटो मला वाटतं मी ट्रेनरला नाही पाठवणार कारण आमचं ऑफिशियल एक मील झालेलं आहे. अरे असं काही नाही, प्रोटीन किती पण खाल्लं तरी चालेल. सागर सर आज चालेल, ठीक आहे. चालेल. आता आम्ही टीमला इंट्रोड्यूस करतो. 2 माणसं जी आले त्यांना. नॉर्मल कॉफी लवकर आली बघ. इथे ब्लॅक कॉफी आले, नॉर्मल कॉफी आणि 2 माणसं आलेली आहेत इथे. बरं, आमच्याकडून मला वाटतं इन्स्पायर होऊन की हे आम्ही यांच्याकडून इन्स्पायर होऊन सगळे ब्ल्यू झालेले आहेत. मागे पण ब्लू आहे आणि मंडे नसतानाही आज ब्ल्यू आहे. चला, मला असं वाटतं आपण सेल्फ इंट्रोडक्शन करूयात. मी स्नेहाच, म्हणजे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट, SG मेकओव्हर, आणि ही माझी पार्टनर. हॅलो, डॉक्टर रुचिका. तुम्ही दोघी बहिणी आहात का? नो. तशाच वाटतंय, तशा वाटतंय साधारण. आणि मॅचिंग झाल्यामुळे तर अजून आम्ही वाटतं. ठरवलं की आम्ही आज पार्टनर्स रिव्हील केलंय. लवकरच ओपनिंग आहे. वाव, मी बघितलं, खूप मस्त स्टुडिओ, छान आहे. ओपनिंग आहे आणि त्यासाठी आम्ही ठरवलं की आता आपण लोकांना इंट्रोड्यूस करतोय, तर आता आपण पार्टनर सारखेच जरा बिहेव करूया. ओके. आणि पण सांगा, आम्ही पण पार्टनर्स आहोत पण आम्ही बिहेव नाही तुम्ही आले तेच आपल्याला आमचे अवगुण जुळतात म्हणून आम्ही पार्टनर. आमच्यात काही. बरं, आज काय स्पेशल आहे? आपण ब्लॉग करतोय वगैरे सगळं, पण आम्ही का आलो तिथे? आज आम्ही मस्तपैकी यांना निर्वाचा रिसॉर्ट दाखवणार आहे. प्रॉपर कसा आहे हा. खूप गेम्स खेळणारे, क्रिकेट खेळणारे. जसं प्रथमेश सरांना क्रिकेट आवडतं आणि वेळ मिळाला तर फोटोशूट. वेळ मिळाला तर थोडासा फोटोशूट करायचा आहे. जे आम्ही त्यांच्यासाठी कपडे अरेंज केलेले आहेत, जे त्यांना खूप छान असे ट्रेंडिंग त्यांना आवडतील. आणि क्षितिजा मॅमसाठी पण एवढे छान कपडे आम्ही आणलेले आहेत, जे त्यांना आम्ही ऑन कॉल दाखवतो. आणि मला असं कळलं की तुम्ही डायरेक्ट तिला वॉर्डरोबच दाखवला. आता याच्याकडे सिलेक्ट करा म्हणून. तेव्हा असं सवय लावू नका, तिला घरात पण असं करावं लागेल. चांगली आहे, ऑप्शन चांगला आहे तुझ्याकडनं झालेला. आता मी सपोर्ट आउटफिटवाली ना असे कपडे ठेवतो, असे चॉईस करायला लागतात. सो आम्ही तेच म्हटलं आपल्याला प्रीमियर्सला वगैरे कधी लागली तर आपण कनेक्ट करू शकतो.
टाइम फक्त काय घराच्या जवळ 1-2 तासावर असल्यामुळे आपल्याला हॉटेल करू शकतो. हॉटेल करू शकतो. तर सगळे आपल्याकडे आहेत, ज्वेलरी आहे, आउटफिट आहे, रिसॉर्ट आहे, सलॉन आहे, सगळं पण- सलॉन तर आहे आमचं. सलून कधी का चालू करतात 6 सप्टेंबरला माझं स्वतःचं क्लिनिक आहे स्किन हेअरचं अच्छा आता. हो वाव आणि तिथेच 5-10 मिनिटावर आपण बाप. सलून कुठे आहे ते? बदलापूरला येस सगळ्यात जवळ आहे. पहिला आम्हीच आहे. सगळ्यात पहिला आम्हीच येणार क्लिनिकला. यायचंच आहे तुम्हाला ॲज अ गेस्ट म्हणून मी एक इन्व्हिटेशन आधीच देते तुम्हाला या नक्की. व्हिडिओ थ्रू. Done. 6 सप्टेंबर Yes. आणि अजून एक महत्वाची व्यक्ती बऱ्याच दिवसाने आपल्या ब्लॉग मध्ये आलेले आहे संतोष शर्मा. लुक चेंज म्हणून मी भरपूर वेळ होल्ड करून ठेवले की ऑडियन्सने ओळखायला पाहिजेत की हे कोण आले अचानक. 1-2 जोक करा ना तुमचे फालतू नंतर होतील ठीक आहे, एवढं इंट्रोडक्शन काफी आहे. आता आपण एवढं इंट्रोडक्शन काफी आहे. आता आपण कॉफी पिऊया. प्रथमेशला आधीच माझा जोक कळलेला सो त्याच्यामुळे त्यांनी तो क्रॅक केला. हे भारी होतं. कट कर मंडळी, तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की आता जेवणाचा व्हिडिओ येईल, तर नाही. आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही पटकन जेवलो आणि व्हिडिओ काढायला विसरलो. आणि इथे प्रथमेश परब बसले आहेत. वामकुक्षी आमचे जे आमची टीम आहे त्यांनी एवढी कोऑपरेटिव्ह आहे. सांगितलं झोपा आता 2 तास आराम करा, कारण इथे मागे तुम्हाला दिसत आहेत खूप सारे आउटफिट्स आहेत. कारण आत्ता जस्ट आमचे ट्रायल झाले आणि काही कमी जास्त आउटफिट्स झालेले आहेत. कमी जास्त म्हणजे साईज. सो आत्ता ते सगळं ठीक करतायत, तोपर्यंत आम्ही रेस्ट करतो. आणि 2 तासाचा टाईम आहे, तर आम्ही अर्धा-पाऊण तासात उठून रेडी होणार आहोत. ओके, बाय, गुड नाईट. तर मंडळी, तिसरा लुक चालू आहे आणि आम्ही साधारण विसरलेलो की आपण व्लॉग सुरू केला नेहमीप्रमाणे. आणि आमचे महत्त्वाची व्यक्ती हेअर करत आहे माझे. तिकडे एक महत्त्वाची व्यक्ती आम्ही ट्विन्स झालो. ट्विन्स आहेत, पार्टनर्स आहेत. Yes. आणि हा माझा आउटफिट आता दिसणार नाही. आठवण करा, फोन तुमच्याकडे दिलाय तर तुम्ही Yes. तुमच्या लुक बद्दल बोला मॅम काहीतरी. मी काय बोलणार, तुम्हीच बोला. खूप सुंदर गेलाय. ॲक्च्युली तुम्ही आधी सुद्धा माझे ब्लॉग बघितले असतील. प्रोफेशनल मेकअप केल्यानंतरचे आधीचे लुक आणि आत्ताचे लुक याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, किती सटल दिसतोय. म्हणजे ते ब्लश पण एवढं भारी दिसतंय नॅचरल. आणि ओव्हरऑल इतका कमाल वाटतो, एकदम स्मूथ वाटतोय ना Yes. बघायला. आणि तुम्ही पण हलका नाहीये मेकअप. हलका नाहीये. 3-4 तास झाले ना. तसाच्या तसाच आहे. आणि मला असं वाटतं बरं झालं आधीच्या लुक्सचे BTS ॲड नाही केलेत. ते सरप्राईज राहू देत. रील्स वगैरे तुम्हाला Yes. खूप छान वाटतील आणि तुम्हाला नक्की आवडेल. कसं वाटतंय ते कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्हाला पण असा मेकओव्हर करून घ्यायचं असेल तर बाकीचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, चेक करा. Change. मस्त काही बोलायचंय का तुम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये? मला असं वाटतं ओ एवढ्या वेळ ओ माय गॉड, चांगला होता, चांगला होता. परत रिपीट तुमच्या ब्लॉग मध्ये काय आता घे ना एक डायलॉग काहीतरी बोल आता तो पाठीचा परत होऊन जाऊ द्या. नाही बस एकदा जोक एकदा अरे त्यांचा ब्लॉग चालू आहे. नमस्कार, इट्स डे 2 आणि काल जेवढं दिसलं तेवढंच. बाकी पण खूप काय घडलं पण ते शूट करू शकलो नाही. सो जेवण झालं आणि त्याच्यानंतर झोपलो, बेशुद्ध पडलो ॲक्च्युली. आणि आता सकाळी उठून माझी प्रथमेश अंघोळ झाली आणि प्रथमेश रेडी होतो. मी रेडी होतो आहे. दादा रेडी करतायत. प्रथमेशचं मेकअप हे सगळंच झालेलं आहे आणि तो बाहेर गेल्यानंतर मग मी रेडी होणार आहे. प्रोटीन पाहिजे ना, प्रोटीन पाहिजे, प्रोटीन गाडीत आहे. आणि दादा प्रोटीन आणून देणार आहे आम्हाला गाडीतनं. गाडी साधारण अंधेरीला लावली आहे आमची. एवढं चालत जावं लागणार आहे. येस. पण काल खूप मजा आली आहे आणि आज पण येणार आहे. आज आम्ही ॲक्च्युली नदीकडे वगैरे जाणार आहोत, त्याच्यामुळे अजून मजा येणार आहे. आज लोकेशन्स अजून छान छान आहेत. आणि आमची रूम तशीच आहे पण. दाखवतो. तर ही आमची रूम सगळीकडे आहे, कुठेच कसलीच कमी नाही आहे. संपलं, एवढंच आहे रूम. कमी म्हणजे सगळीकडे सामान आहे. सगळीकडे सामान आहे. असं काही खोलीतल्या कुठल्याच कोपऱ्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. आम्ही गॅलरीत पण ठेवलं असतं, पण गॅलरीत काय आहे
पाऊस येतोय ना, त्या गॅलरीत पण बरेच काही काही राहिलं. सामान गॅलरी. तर मंडळी फायनली शूट सुरू झालेलं आहे. शूट करणारे व्यक्ती लवकर आलेले आहे. जे आम्ही असं आलो. सगळं सुरू आहे आणि मेकअप बघा किती छान फ्लॉलेस केलाय, जसा काल होता तसाच. आणि नाही, हा कॉस्ट्युम नाही आहे, वाटत असलं तरी कॉस्ट्युम नाही आहे. किती इच्छा असली की ह्याच्यात शूट करा तरी करू शकत नाही, चांगलं नाही वाटणार. तिकडे आहे माझी साडी येस पर्पल कलरची, ब्लाऊज. तसा छान ब्लाऊज आहे. येस. तर आता बघूयात काय मेक ओव्हर होतं. मंडळी हाच आहे तो फायनल लुक आणि ही आहे साडी. थांबा मी सांगते कोणाला तरी दाखवायला, जे हा. मंडळी इथे बसलेली आहे ती दाखवतील. असं हे करू का? बॅक कॅमेरा. येस. तर हा आहे माझा लुक जो स्नेहाने केलेला आहे. कसा वाटतोय कमेंटमध्ये कळवा. आणि ही हेअरस्टाईल छान अशी छान अशी हेअरस्टाईल. सुंदर साडी, ज्वेलरी आणि कलर पण खूपच आले. ये थँक्यू सो मच. टीम आलेली आहे, क्रीमची टीम आलेली आहे. अर्ध शूट झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. आणि अजून किती आपले 5-6 कॉस्ट्युम्स बाकी आहेत ना. येस तेवढं येस सगळे येस reels करणार. एवढे कॉस्ट्युम आहेत आपल्याकडे, तर काय बोलायचं आता. Costumes ची कमी नाहीये. कमीच नाहीये, फक्त आणि शूटची आम्ही कमी ठरवलंय, आहे, जर- टाइमची कमी आहे. जर कॅमेरामॅन रीलवाले पळून गेले, बोलले कंटाळले, तर आम्ही काहीच नाही करू शकत. मग आम्ही आमचं शूट Yes. करतो मोबाईल. नाही पण आम्ही पळणारच नाही. ठीक आहे. आम्ही तुमच्यासाठी रात्रभर इथे थांबायला नाही, रेडी नाही, आहे पण कारण आम्ही एवढं दिवस छान नाही. तुम्ही दिसताय. अरे थँक्यू सो मच. इथे या माणसाची एक जेनझी माणूस आहे आमच्या टीम मध्ये, पण 23 वर्षाचा मिलेनियल्स आपल्याकडे आहे. येस. आणि त्याची अशी इच्छा आहे की आता त्याला लग्न करायचंय. तो रजिस्टर मॅरेज करायला रेडी आहे. लगेच लगेच कोण पोरगी. तर मुलगी ओ माय गॉड. व्हिडिओ कॉलवरची मुलीला अजून काही ऑप्शन असेल तर तुम्ही डीएम करू शकता. इथे यंदा कर्तव्य आहे लगेच. ठीक आहे, लगेच कामाचा पण बोलूयात. यंदा कर्तव्य आहे. तर बघा. एवढंच बघूनच मी खूप असे सतत BTS माझे घेतात हे लोक. आणि इथे आवाज येत असेल त्याच्यामुळे मला आता कॉपीराईट इश्यू आहे, बंद करावं लागेल. मी करते. हे बघा प्रथमेश परब यांचं परत एकदा डाएटचा आवाज. डाएटचा आवाज. डाएटचा आवाज जगापर्यंत पोहोचला पाहिजे. असा आवाज असतो. आम्ही असं सगळं व्यवस्थित फॉलो करतो, सगळं घेऊन येतो घरून. सोमवारपासून डाएट करणार. आणि इथे लोकांना मी वेगळं एक इन्स्पायर केलेलं आहे. माझा ट्रेनर चिडतो अशा वेळेला, आता मला करावं लागेल. करा diet ही व्हिडिओ करा. पोस्ट झाली तर खूप प्रॉब्लेम होईल. आम्हाला प्रॉब्लेम होईल. आणि इथे माझा फायनल लुक फायनल लुक रेडी झालेला आहे. अजून एक लुक आहे पण अजून Yes. एक लुक आहे. येस, शूट संपलाय. लास्ट शूट ऑफ द डे. कसं वाटलं आजचं? कसं वाटलंय? भारी कमाल. थोडंसं एक्झॉस्ट व्हायला झालं होतं पण दॅट इज पार्ट. पण शेवटी पूल राहिला आपला. हा व्ह्यू आहे, हा ब्लॉग. तर अशा प्रकारे पॅकअप झालं आहे. थोडे शॉर्ट्सच बघायला मिळत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये, मिळाले असतील आय मीन, कारण पाऊस येत होता मध्ये आणि खूप लुक्स करायचे होते वेगवेगळे, बाकीसुद्धा व्हिडिओज आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओज, रील्स, फोटोज हे सगळं मी पोस्ट करणार आहे. त्याच्यामुळे पेज फॉलो करा, चॅनल फॉलो करा, मध्ये चेक करत राहा नवीन काय अपलोड झालं आहे का. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असं वाटलं असेल प्रथमेशला बदलापूरलाच ठेवलं आहे का, तर नाही. प्रथमेश मी इकडे पुढे आहे, पुढे आहे. आज ड्रायव्हर चेंज झालाय आमचा. दादा बसले आहे ड्रायव्हिंगसाठी. आज दादांना थोडंसं दया आली आमची आणि ते म्हणाले की मैं ड्राईव्ह त्याला भाई चलाएगा. आणि अशा प्रकारे आम्ही पुन्हा चाललो आहोत बदलापूरहून अंधेरीला.